तर नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज ब्लॉगला सुरुवात होते दुपारपासनं, कारण की सकाळी मी थोडीशी बिझी होते काही कामात, तेव्हा मला ब्लॉग काढायला नाही जमलं। त्याच्यामुळे म्हटलं चला आता सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला। तर झाले तर 2 वाजलेत आय थिंक दुपारचे, आणि मी ब्लॉगला स्टार्ट करते। तर आज माझा असा विचार चाललाय की आज आपण सिद्धांचं केळवण करूया, कारण की तो लवकरच आता गावाला जाणार आहे लग्नाच्या तयारीसाठी। लग्न आता जवळ येत आहे त्याचं, सो त्याच्यामुळे तर म्हटलं तो जाण्याआधी आपण त्याचं एक छोटंसं साधं माझ्या पद्धतीने एक केळवण करू। तर चला मग आज आपण त्याचं केळवण करूया। तर त्याची तयारी आता मला करायची आहे सर्व, तर तेच मी कामात होते सकाळपासून की काय कसं करायचं वगैरे, त्याच्यामुळेच मला काही व्यवस्थित असा व्लॉग काढायला जमला नाही। तर आता मी व्लॉगला स्टार्ट केलंय, आणि आता मी आता घर वगैरे तर आवरलंय। आता मला काही एवढं माहिती नाही त्या गोष्टीतलं की काय करता कसं करता, पण साधं सिंपल जसं होईल तसं मी करेल व्यवस्थितपणे, जसं जेवढं मला माहिती आहे जेवढं मी बघितलंय त्याप्रमाणे मी करेल। सो त्याचीच मी आता तयारीला लागते हळूहळू। माझा असा प्लॅन आहे की काहीतरी तिखट जेवण करूया, म्हणजे गोड गोड गोड। आता आंबारस खाऊ म्हणजे आंबा रस खाऊन मला स्वतःला खूप कंटाळा आलाय, आणि त्यालाही आलाय, कारण की खूप ठिकाणी तो जातोय आंबारस वगैरे अशा सगळ्या गोष्टी होतात आहे, त्याच्यामुळे त्यालाही कंटाळा आलाय। तर चला म्हटलं काहीतरी आपण पण चेंज करू, त्याला पण कंटाळा आलाय। सो माझा असा प्लॅन आहे की चिकन करूया। तर आज सकाळ सकाळी ना मला आर्याचा फोन आला होता, आणि ती मला म्हणे का तिला आज करायचे सिद्धांचं केळवण, कारण की त्याचं लग्न आहे। तुम्ही आपले मागचे ब्लॉग जर बघितले असतील तर तुम्हाला माहित असेल। तर मग मी तिला म्हटलं काय मग आमरस वगैरे करते काय, तर ती म्हणे नको। तिने सिद्धांतला कॉल केला होता, तर सिद्धांतलाच आमरस खाऊन खाऊन कंटाळा, एवढे केळवण झाले आणि एवढं काय काय झाले। तो म्हणे आमरस अजिबात नको करू म्हणे। एक वेळ तो म्हणे तो भाजी भाकर खाऊ घाल, पण तो आमरस नको, कारण आमरस खाऊन खाऊन जाम कंटाळा येऊन गेलाय। तर मग आर्य म्हणे का बेटर आणि सगळ्यात छान आणि सगळ्यांना आवडणारं आपलं चिकन करू आता। तर चिकन बनवायचं म्हणजे आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये सगळ्यात भारी चिकन आपण बनवतो। तर मग आर्यने मला फोन केला, म्हणे असं नियोजन आहे, तर संध्याकाळी ऑफिसवरून सुटल्यावरती लवकर इकडे ये, म्हणजे चिकन वगैरे तू बनवशील। तर मग आता मी आलो इकडं, ऑफिसवरून सुटलो होतो। सिद्धांत काही रूमवर नाही, त्याच्यामुळे त्याला नाही आणलं, तो ऑफिसवरती अजून ऑफिसवरनं त्याला यायला पण उशीर होईल। तर मग तोपर्यंत आपण काय करू, आता चिकन बनवायची सगळी तयारी करू। त्याच्यासाठी लागणारं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चिकन। तर आता ते आणायला जायचंय। तर मी सगळ्यात पहिले जातो, सगळं साहित्य घेऊन येतो, काय लिंबू कोथिंबीर हे ते काय आहे काय नाही आता बघतो पहिले हिच्याकडं, आणि मग तेवढं बघून झाल्यानंतर आपण जाऊ खालून जाऊन सगळं सामान वगैरे घेऊन येऊ। पण जायच्या आधी हिला थोडंसं काम लावून देतो, म्हणजे आल्यानंतर माझं काम वाचल। आपण तर करम काटाळीची बाई। पुरीने कांदा भाजून ठेवलाय, धने भाजले, खोबरं पण भाजलंय, इकडं लसूण वगैरे भाजायची तयारी चालली आहे। वा 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 वा, माझं काम मी ऑलरेडी खूप कमी करून ठेवलंय। तर एक काम कर अरे, फक्त नाही का मी खाली जाऊन आलो बनवून ठेवते मी, हा तू फक्त भाजी बनव। आणि तुम्ही काय करणार, भाकर खाणार आहे का? हा, भाकरीच खायची आहे। भाकरी मला नाही, ते हॉटेलमधूनच आणायचं काय एवढं। हा, कारण भाकरी बनवायला कोणाला जमत नाही। हा ठीक, तर एक मसाल्याचं काम तर ऑलमोस्ट झालंच आहे सगळं आता। आणि काय काय आणायचं खालून तुझ्याकडे, काय काय लिंबू कोथिंबीर वगैरे आलं? कोथिंबीर आणायची आपल्याला, हा, लिंबू आणायचे, आणि आलं आणायचंय, बाकी तर सर्व आहे माझ्याकडे। अच्छा ठीक आहे, चालतंय। बाकी दुसरं काही चिकन मसाला वगैरे येते नाही, ते आहे माझ्याकडे आहे ना? ठीक आहे, चालतंय। तर मग चला मित्रांनो, आता आपण जाऊ खाली, आणि जेवढं केवढं सामान बाकी आहे ते सगळं सामान घेऊन येऊ, आणि मग नंतर बनवूया आपलं मस्तपैकी एकदम गावरान चिकन। तर आता मी आलो चिकन घ्यायला, कारण की जसं तुम्हाला आधी सांगितलं की आज आर्यनी केळवणाचा कार्यक्रम ठेवलाय सिद्ध्यासाठी। तर आता सिद्धांत आहे ऑफिसवरती, मी आलो होतो आज लवकर ऑफिसवरून। तर मग आर्यने मला कॉल केला, आणि आता आहे 2-3 गोष्टी घ्यायच्या, तर त्या घ्यायला आलो। तर पहिलं आता चिकन घ्यायला आलो, तर चिकन घेऊ, आणि चिकन घेऊ झाल्यानंतर बाकीच्या अजून 2-3 गोष्टी त्या पण घ्यायच्या आहे। तर तेवढं झाल्यानंतर मग घरी जाऊ। आता
संकल्प हे सगळं सामान घेऊन आलाय चिकनचं. आता मी सगळं वॉश वगैरे करते व्यवस्थित, त्याला मसाला वगैरे बनवून देते भाजीसाठी, त्याची अर्धी तयारी मी करून देते त्याला मदत. आणि आता मी त्याला थोडंसं वेगळ्या कामाला लावलंय, इथं बसलंय, त्याला वेगळ्या कामाला लावलंय. त्याला म्हटलं थोडंसं डेकोरेशन करणे का साधं सुधं जसं आहे तसं. ते पोस्टर नाही आम्हाला भेटलं, ते नाव असतं ना ते भेटलं नाही. मग आता आम्ही घरच्या घरीच त्याचा उद्योग करतोय. काय डेकोरेशन करायचं असतं आता, म्हणजे असं करतात लोक, मग करू आपण. मग काय करावं. मग साधं सुद्धा त्याला आम्ही असं कट केलं एक पान. आमच्याकडे एक ड्रॉइंग बुक होती, त्याचं पेज आम्ही कट केले. भेटलंच नाही आम्हाला ते. आता एवढं घाईत कुठं पण शोधणार, इथं खाली शोधलं नव्हतं त्यांच्याकडं. म्हटलं जाऊ दे, चल आपण आर्टिस्ट आहोत, आपण आपल्या हातानेच करू कलाकृती. काय होतं, त्याला नाव दिसलं पाहिजे ना, नाव दिसणार आहे. आणि थोडंसं काही आहे आमच्याकडं सामान डेकोरेशनचं. म्हटलं ठीक आहे लाव, चल आपल्या पद्धतीने जेवढं होतंय साधं सिंपल तेवढं आपण करायचं. काय रे, मला तर नाही पटत आहे, पण ती आता हिचं चाललंय चालू दे. मग आता तू कर, तुला जे सांगितले ते बाकीचे भाषणबाजी करून, ठीक आहे. मी तुला तुझं अर्ध काम करून देते. चला तर मग आता माझा मसाला वगैरे रेडी आहे. माझं काम अर्ध मी पूर्ण केलंय, आता अर्ध राहिलंय ते मी करते आता. आणि इकडं काय चाललंय बघा, हे काय चाललंय बघा, काय कुठं तरी आपला टाइमपास करायचा. बघा आता हे काय चाललंय, कशी कॉपी करणं चाललंय, हाताने काढायचं नाही, बसलाय तिथं रंगवत. इथं एवढा टाइम घालवते, त्याचं काय बघा. अरे पण एवढा इथं टाइम घालवलाय, त्याच्यात ते किती चांगलं लिहून येणार आहे. तेवढं जर मी हाताने लिहायला घेतलं असतं तर किती वेळ घालवला असतं, एवढं चांगलं आलं नसतं. हे का पेंटर आहे का आपण इंजिनिअरिंगला काय केलंय, काय गरज आहे करायची. इंजिनिअरिंगला काय केलंय मग. हा, इंजिनिअरिंगला केळवण लिहित होतो मी. इंजिनिअरिंगच्या अख्या 4 वर्षात 1च वर्ष पेन्सिल हातात घेतली बघा. काहीच टीव्ही ग्राफिक्सच्या पेपरला. कोणाला जर अशी काय म्हणतात त्याला, कॅलिग्राफी म्हणतात वाटतं, कोणाला असं करायचं असेल ना, बघा हे अशी आयडिया आहे बरं का आमच्याकडं. असं उद्योग करत राहा. इंजिनिअरिंगच्या डायग्राम अशाच काढले ना आम्ही, अशा सगळ्यांनी काही केले अवघड होत्या. आणि ते डायग्राम काढून बी त्याचा आजवर आयुष्यात कधी उपयोगही झाला नाही. काय करायचं एवढं डोकं लावायचं, थोडस स्मार्ट वर्क करायचं, हार्ड वर्क नाही करायचं. स्मार्ट वर्क. चला लाईट वगैरे लावूया. बाहेरची लाईट राहिली लावायची गॅलरीची. माझी दिवाळीची लाईट आहे, मी अजून काढलीच नाही. वर्षभर लाईट ती तशीच आहे. जाऊ दे. आणि छान वाटतं, थोडंसं मस्त प्रसन्न वाटतं थोडंसं मला गॅलरीत. असं चकचूक 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 काहीतरी होतंय. झोपायचं बंद करा आता, उठा बाबू. कोको कोको, तू सगळ्यांना दाखवलं नाही तू शेकंड कसं देतोय. तू शेकंड कसं देतोय ते मला दाखवलं नाही अजून. मी तुला खाऊ देणार आहे, मला शेकंड द्यायचं. दाखव कसं देतो. दे दे की. तू झोप येते आता सध्या. दे तो, तुम्हाला दाखवेल. तो खूप मस्त शेकंड देतो. स्वतःला आरशात जाऊन बघतो आणि मला विचारतो, माँ तुमने मुझे काला क्यों बनाया. मग मी त्याला म्हणते, गोरा बनाती तो मेला हो जाता. काय बावळ्याचा बाजार आहे, काय मांजरी संग बोलते, काय तरा करते. ए गप्प बसते, माझी फॅमिली आहे. काही पण बोलू नको. तुला माहिती असून पण असं बडबड करत नको जाऊ बर का. मांजरींशी बिंजरींशी काय बोलते. डुकराचा आवाज पण चांगला असतो बर का. त्याचा आवाज घेऊन आली ग तू आवाज कधी ऐकला नाही का डुकराचा. पागल नाही तर. आता हे सगळे गोळा होणार, सगळे गँगअप होणार, मला वेड्यात काढणार, दुसरं काही नाही. आणि सर्वात जास्त हा असतो त्यांच्यात मूर्ख. तर आर्याने आता पूर्ण डेकोरेशन केले आणि अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलंय आर्याने. त्याची फक्त आउटलाईन आहे ना, तो मधलं केळवत शब्द, त्याची आउटलाईन तिला मी काढून दिली होती.
बाकी बघा त्याची कलर वगैरे नाही का एकदम छान केले. आणि ही जी मधली पेंटिंग आहे हे वाली हे एक नंबर केला. हँड म्हणजे हाताने बनवलंय. आणि हे सगळं होतं गणपतीचं वगैरे तिच्याकडं. गणपतीचंच येणार आहे नाही दिवाळी. सॉरी दिवाळीचं, गणपतीचं नाही तर हे दिवाळीचं तिच्याकडे होतं. तर त्याच्यावरून तिने असं सगळं डेकोरेशन केले. आणि इकडं माझं भाजीचं पण काम झालं. पण आता मला आलाय कंटाळा म्हणून मी मसाले वगैरे काढून दिले तिला. आणि आता फोडणी देते ती, कारण की ते प्रॉपर काम थोडं तिला तिच्याच हाताने होऊ दे म्हटलं. असं नाही का तिच्या हाताला चव नाही आहे चिकन बनवायला, पण थोडासा मला जास्त एक्सपिरियन्स आहे. मी पहिल्यापासून मी चिकन बनवतो, घरी पण मी चिकन बनवतो गावाला गेल्यावरती, किंवा जी मुलांची जरी काही पार्टी असली तरी चिकन मीच बनवतो. तर मग त्यामुळं पण ठीक आहे म्हटलं, चल फोडणी दे तूच म्हटलं. जाऊ दे. मग आता मसाले वगैरे काढलेत सगळे, आता यायचं फोडणी द्यायचं काम चाललंय. हे काय ते सोफीचं आहे. अच्छा त्यांना पण आहे का? हा त्यांना असं लागतं ना, त्यांना असं नाही देत मी, कारण असं अच्छा, त्यांना इकडं आता harmful रेडी असतं. झाले फ्रेंड्स आपलं सूप. आणि फॉर म्हणजेच खल्लासनी, याला खल्लासनी बोलतात. ज्यांना ज्यांना म्हणजे तुमच्या भागात याला काय बोलतात, फोडणी द्यायच्या आधीचं शिजवलेलं चिकन. आणि इकडे सोफी, चिनू, कोको हे तिघांचं इकडे बनते. चिनूचं नाही, ती खातच नाही. सोफी आणि कोको ती फक्त आर्टिफिशियल फूड खाते चिनू, आणि कोकोन सोफीच खात. हे तिला खूप ट्राय केलं पण ती नाही खात. ठीक आहे चल दे फोडणी. आता मस्त वास पण सुटलाय. ते कुकर उघडल्यानंतर वास लय भारी आला होता. आता भूक लागली, आता थोड्या वेळाने मस्तपैकी खाली जातो आणि भाकरी घेऊन येतो, कारण भाकरी शिवाय चिकन अधुरे. चपाती सोबत तर खात नाही. मला शिकायची आहे. माझ्या बहिणीचा आता कॉल आला मला आणि म्हटलं आज केळवण करते माझ्या मित्राचं, तर ती मला म्हणते मग आज कोण बनवणार चिकन, संकल्प का? म्हटलं हो. तिला पण माहिती, सगळ्यांनाच माहिती की चिकन असलं की संकल्पच बनवता. आला वाटतं सिद्धांत. तर तेव्हा आता आलाय गौरव भाऊ, त्यांचा सत्कार करताय. गौरव भाऊ थोडे खाली बसा. अगं बाया 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 नमस्कार, राम राम. आम्ही ओवाळत नाहीये कारण की आम्ही चिकन खातोय म्हणून. हा काय ओवाळायचं बिवाळायचं नाही त्याला, बस झालं त्याचे नाटक. ये नवर देव एकाच दिवशी झालं ना. हे केळवण. तर असं काहीच ताट दिलंय आम्ही सिद्धांतला. सिद्धांत कसं आहे? इथं पंक्तीला 2 माणसं वाट पाहू राहिले. हे असेच बसवले. मी एक इकडे एक अजून. राम राम. आणि याची ओळख, हा माझा मित्र आहे लहानपणीचा, माझा बेस्ट फ्रेंड आहे. चला करा सुरुवात. माणूस राहिलं पंक्तीतलं. हा हे पण माणूस उपाशी आहे, अजून याला पण जेवायला द्यायचे. माणूस सॉरी प्राणी. सिद्धांत पटापट करायची टेस्ट आणि सांगायचं आम्हाला. आम्हाला पण जेवायचंय. आम्हाला पण जेवायचंय. तुमचा रिव्ह्यू पाहिजे आम्हाला पटकन सिद्धांत. मस्त बरं बस झालं आता. हा मीठ कमी आहे. काय गरज आहे व्हिडिओत सांगायची? तसंच खा आता, तर तसंच खा आता, काय भेटणार नाही. तर आता आम्ही आलो आईस्क्रीम खायला. आमचं जेवण वगैरे झालंय. बोल. आणि आजची आईस्क्रीम पार्टी कोणाकडून आहे संकल्प? गौरव शेठ खर्डे आजचे करता धरता आमचे. आमचं कायमचं आहे. काय गौरव दिसला आम्हाला काय, आम्ही काही ना काही घेतोच त्याच्यापुढे. आला आता आईस्क्रीम खायला. दत्तगुरु कसाटा कुल्फी. अय मला कोणती? मलाई. मला मलाईच आहे ना. तो कोणती? तुझी कोणती? त्याची गुलकंद. अरे करता धरता तुम्ही असे बाजूला नका जाऊ. शेट त्याच ठिकाणी आपण आजच्या ब्लॉगचा एंड करूया. मस्तपैकी सिद्धांत भाऊचं केळवण पण झालंय. एकदम पोट भरून जेवण केलंय. आता आईस्क्रीम खाल्ली आहे. यांनी मिशीला बी आईस्क्रीम खाऊ घातली आहे आता. आणि याच सोबत आपण भेटूया आता उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर, काळजी घ्या. लाईक करा. तर आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, काही पण काय तर करा. करा. पण नक्की करा. बाय बाय.